आज आपण बघितलं तर जगामध्ये 19 देश केवळ असे आहे की ज्यांची इकॉनॉमी $1 ट्रिलियन ची आहे। 1947 स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून 2014 पर्यंतचा जो काळ आहे, 47 ते 2014 भारताची इकॉनॉमी 2 ट्रिलियनची झाली आणि 2014 ते 2024 या 10 वर्षामध्ये ती 4 ट्रिलियनची झाली। आणि एसटीचं तर आपण पूर्ण कायापालटच करतोय। एसटी ही फायद्यात आणण्याकरता आता एसटीला पूर्ण आपण वैकल्पिक इंधनावर आणतोय, एलएनजीवर आणतोय, करार झालेला आहे। कंप्लीट एसटी ही पुढच्या 2-3 वर्षात एलएनजीवर असेल। या सरकारने नोकर भरती पारदर्शीपणे करून नोकर भरतीचा रेकॉर्ड तयार केला। रेकॉर्ड। या सरकारमध्ये पेपर फुटीची एकही घटना नाही आहे, एकही नाही, एकही पेपर। माननीय विरोधी पक्षनेत्यांचं मी एका गोष्टीकरता आभार मानेन की त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की जलयुक्त शिवार योजना जर नीट राबवली गेली असती तर पाण्याची कुठेही कमतरता नसती। एकच कंपनीला आरोप याच्यासाठी आहे की त्याच्यात अट घातली आहे की ज्या कंपनीला सौर आणखीन दुसरी हायड्रो जे देऊ शकतात अशाच कंपन्यांना एलिजिबल केलं जाईल आणि अशा कंपन्यांमध्ये फक्त अडानी एकटीच एलिजिबल होते म्हणून हा आरोप आहे। काही नरेटिव्ह देखील तयार केले जातात। एक दिवस बातमी आली अटल सेतूला भेगा, अटल सेतूला भेगा। त्या अटल सेतूला कुठेही भेगा नव्हत्या। अप्रोच रोड जो असतो त्या अप्रोच रोडची एक साइड ती थोडी आत घुसली होती। माननीय सभापती महोदय, माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनाचा जो प्रस्ताव आहे त्या संदर्भात जी काही चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सन्माननीय श्री प्रवीण दरेकरजी, सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी, डॉक्टर मनीषाताई कायंदे, श्री अमोल मिटकरीजी, श्री रमेश दादा पाटीलजी, श्री प्रसाद लाडजी, श्रीमती उमा खापरेजी या सर्व सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला, सूचना केल्या, काही टीका केली, काही अभिनंदन केलं आणि काही प्रश्न देखील उपस्थित केले। विशेषतः माननीय विरोधी पक्षनेत्यांनी $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या संदर्भातला एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला। पहिल्यांदा तर मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की या वर्षीचा आपला जीएसडीपी आपण जर बघितला तर डॉलरची जी काही स्थिर किंमत आहे त्या किमतीनुसार आपण देशातलं पहिलं राज्य झालोय की ज्यांनी $500 ट्रिलियनचा मार्क हा त्या ठिकाणी पार केला आहे आणि $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आपली वाटचाल ही आता वेगाने त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। आज आपण बघितलं तर जगामध्ये 19 देश केवळ असे आहे की ज्यांची इकॉनॉमी $1 ट्रिलियन ची आहे आणि याच्यामध्ये आज भारताचा जर आपण विचार केला तर भारत हा जगामध्ये 5व्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे। अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान याच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो आणि भारत वेगाने 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल करतोय आणि 2028 साली भारत हा 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा देश असेल अशा प्रकारे आता सर्व लोक त्या ठिकाणी सांगतायत। आपला देखील प्रयत्न आहे की महाराष्ट्र हा पुढच्या 3, 4, 5 वर्षामध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमी झाला पाहिजे आणि त्याकरता एक चांगला रोडमॅप आपण तयार केलेला आहे। आपण जर बघितलं तर भारताची वाटचाल काय बघा, 1947 स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून 2014 पर्यंतचा जो काळ आहे, 47 ते 2014 भारताची इकॉनॉमी 2 ट्रिलियनची झाली आणि 2014 ते 2024 या 10 वर्षामध्ये ती 4 ट्रिलियनची झाली। म्हणजे 47 ते 14 हा जेवढा अर्थव्यवस्थेचा विस्तार होता तेवढाच विस्तार भारताच्या अर्थव्यवस्थेचा
हा गेल्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी झालाय. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपण पाहू शकतो महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कितीची होती, जीएसडीपी काय होता. 2013-14 साली महाराष्ट्राचा जीएसडीपी होता 16.49 लाख कोटी, म्हणजे 16.5 लाख कोटी. गेल्या 10 वर्षात तो किती वाढलाय, तो 16.5 लाख कोटीवरनं तो 40.70 कोटीवर गेलाय, म्हणजे 40.5 लाख कोटी. म्हणजे किती वाढ आहे गेल्या 10 वर्षातली, 24 लाख कोटीची वाढ आहे. 16 लाख कोटीवरनं 10 वर्षामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार हा 40.70 लाख कोटीवर गेलाय. याचा अर्थ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था किती वेगाने विस्तारित होते आहे. आणि म्हणून 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं जे आपण स्वप्न या ठिकाणी बघितलेलं आहे ते याकरताच अत्यंत महत्वाचं आहे. आज मला सांगितलं पाहिजे की आपण या अर्थव्यवस्थेला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याकरता एक राज्याची इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल तयार केली होती. या इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिलने एक रोड मॅप आपल्याला तयार करून दिला. इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल जी आहे त्याचे प्रमुख टाटा सन्सचे जे अध्यक्ष आहेत चंद्रशेखरनजी ते त्याचे अध्यक्ष होते. वेगवेगळ्या क्षेत्रातले कृषी असेल, उद्योग असेल, आयटी असेल, 20 टॉप सीईओज किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे एनजीओज यांचे प्रमुख त्याच्यामध्ये होते. आणि त्यांनी आपल्याला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे जाण्याकरता गुंतवणूक कशी केली पाहिजे या संदर्भातली सगळी माहिती या ठिकाणी दिली. आणि त्यानुसार आपण ती गुंतवणूक वाढवणं देखील सुरू केलं. आज आपण सिंचन क्षेत्राचा विचार केला तर नाबार्डच्या माध्यमातून 15,000 कोटी रुपयाची अतिरिक्त गुंतवणूक आपण करतोय, ज्यातनं 5,000 कोटी रुपये कालव्यांच्या आधुनिकीकरणाकरता देतो. त्यातनं 4.28 लाख हेक्टर सिंचन क्षमता आपण पूर्ण करणार आहोत. 75 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणार आहोत. ऊर्जा आणि हवामान बदल आणि कृषी या क्षेत्रामध्ये जवळपास 1.1 अब्ज डॉलरची गुंतवणूक ही आपण त्या ठिकाणी करतो. ते पुढे मी कुठे करतो हे देखील सांगणार आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे ग्रीन हायड्रोजन ज्याचा उल्लेख विरोधी पक्षनेत्यांनी केला त्याही संदर्भात मी पुढे सांगणार आहे. कृषीच्या क्षेत्रामध्ये स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत 767 शेतकरी उत्पादक कंपन्यांना 1,551 कोटी रुपयाचे एकत्रित अर्थसहाय्य आपण मंजूर केले आहे. आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज कृषी क्षेत्रातली जी काही मूल्यवाढ आहे आणि मूल्य साखळी निर्मिती आहे ती मोठ्या प्रमाणात होते. पोखरा 2च्या अंतर्गत $700 मिलियन गुंतवणूक आपण या ठिकाणी करतोय, ज्याच्यामुळे जवळपास 7,000 गावांना सॅच्युरेशन पद्धतीनं सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतो. आरोग्याच्या क्षेत्रामध्ये एशियाई विकास बँकेच्या सहाय्याने $500 मिलियन प्रकल्प आपण मंजूर करून घेतलाय. संस्थात्मक मजबूतीकरण या संदर्भात आपण अनेक कारवाया त्या ठिकाणी करतोय. म्हणजे एकूण जर आपण बघितलं तर या सगळ्या ज्या उपाययोजना आहेत या उपाययोजनांचा परिणाम काय आहे तर केवळ आपण 22-23 आणि 23-24 या एका वर्षातलं आपल्या जीएसडीपीची वाढ बघितली तर 22-23 साली आपला जीएसडीपी हा 36.5 लाख कोटी होता, तो आता 40.5 लाख कोटी झालाय. म्हणजे जवळपास 4 लाख कोटींनी आपली अर्थव्यवस्था केवळ एका वर्षामध्ये या ठिकाणी विस्तारित करण्याचं काम हे निश्चितपणे झालेलं आहे. आणि एसटीचं तर आपण पूर्ण कायापालटच करतोय. एसटी ही फायद्यात आणण्याकरता आता एसटीला पूर्ण आपण वैकल्पिक इंधनावर आणतोय, एलएनजीवर आणतोय. करार झालेला आहे. कंप्लीट एसटी ही पुढच्या 2-3 वर्षात एलएनजीवर असेल. त्यामुळे आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर देखील जवळपास देशाच्या वृद्धी दराप्रमाणेच आहे. अर्थात गेलं जे वर्ष होतं याच्यामध्ये देशात आणि राज्यातही कृषीचं एक मोठं संकट होतं.
त्यामुळे कृषी क्षेत्राचा जो काही वृद्धी दर आहे तो आपला साधारण 1.9% राहिला, केंद्राचा तर तो देशाचा तर तो 1% देखील कमी राहिला आणि त्यामुळे आपलं जी काही एकूण वृद्धी आहे ती 7.6% झाली. अदरवाईज ती 10% यावेळेस आपण करू शकलो असतो. आता या ठिकाणी काही विषय अजून आले. गुंतवणुकीच्या संदर्भात देखील सांगितलं पाहिजे की विशेषतः एफडीआयच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की 2013-14 जर आपण बघितलं तर आपण 6व्या क्रमांकावर एफडीआय मध्ये होतो. 15-16 पासनं तर 19 पर्यंत म्हणजे जेवढे वर्ष मी मुख्यमंत्री होतो त्या प्रत्येक वर्षी किती झाली मी दाखवतो आपल्याला. या प्रत्येक वर्षी एफडीआय मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता आणि एकूण 3,62,161 कोटी रुपयाची गुंतवणूक. आणि यातले 2 वर्ष असे होते की एका वर्षी देशात झालेल्या गुंतवणुकीपैकी 47% महाराष्ट्रात आली आणि एका वर्षी 42% महाराष्ट्रात आली. मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार होतं. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 2021ला आपल्याला पार करून गुजरात नंबर 1 झाला आणि 21-22ला आपल्याला पार करून कर्नाटक नंबर 1 झाला. गुजरातलाही त्यांनी पार केलं. त्यामुळे हे जरी झालं असलं तरी जसं राज्यामध्ये पुन्हा आपलं नवीन सरकार आलं ते आल्यानंतर 22-23 मध्ये पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. 1,18,422 कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्याकडे आली. आणि गुंतवणूक का महत्वाची आहे? कर्नाटक आपल्या नंतरचे जे 3 राज्य आहेत कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या तिन्ही राज्यांची जी एकत्रित गुंतवणूक आहे त्यापेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आली. आणि 23-24 मध्ये पुन्हा 1,25,101 कोटी म्हणजे साधारण आपण गुजरातचं नेहमी सांगत असता म्हणून सांगतो ही गुजरातपेक्षा दुप्पट आहे. आणि गुजरात प्लस कर्नाटक या दोन्ही राज्यांना एकत्रित केलं तरी त्यापेक्षा अधिक गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे आजही गुंतवणुकीचं मॅग्नेट हे महाराष्ट्रच आहे. आणि बाकी जी मॅन्युफॅक्चरिंग मधली गुंतवणूक आहे त्याचा जर आपण विचार केला तर जानेवारी 20 ते जून 22 या काळामध्ये साधारणपणे आपल्याकडे आलेली गुंतवणूक आहे 44,932 कोटीची. आणि जुलै म्हणजे सरकार आल्यानंतर जुलै 22 ते आज तगायात आपली गुंतवणूक आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची 1,71,000 कोटी म्हणजे जवळपास 3 पट नाही 4 पट जवळपास 4 पट गुंतवणूक जवळपास ही महाविकास आघाडीच्या काळापेक्षा या 2 वर्षांमध्ये पावणे 4 पट म्हणावी लागेल 4 पट नाही पूर्ण एवढी गुंतवणूक या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून एकूणच गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला अग्रेसर आणण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलं आहे. आपल्याला कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये रोज एक फेक नरेटिव्ह तयार होतो. कुठली माहिती घेतली जात नाही त्या संदर्भात बोललं जातं. आणि मग सुरतला डायमंड बुर्स सुरू झाल्याबरोबर आता मुंबईचे उद्योग तिकडे गेले, आता मुंबईचं सगळं संपलं, मुंबईचा उद्योग आता तिकडे चाललाय, अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे ते झाल्यानंतर मुंबईमध्येच गुंतवणूक वाढली आणि देशातल्या 2 सगळ्यात मोठ्या ब्रँडनी मुंबईला आपलं हेड ऑफिस तयार करून या ठिकाणूनच सगळा व्यवहार करण्याचं ठरवलं. पण त्यासोबत आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई आणि सुरतच्या डायमंड बुर्समध्ये एक कार्यपद्धतीतला मेजर फरक आहे. सुरत हे मॅन्युफॅक्चरिंगचं तर मुंबई हे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टचं हब आहे. या मुंबईच्या हबमधनं एकही उद्योग सुरतला गेलेला नाही. एखाद्याने आपला एक्स्ट्रा तिथे सुरू केला असेल पण आता असे डायमंड बुर्स वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्घाटित होतील. कुठलंही राज्य करू शकेल. त्यांनी केला म्हणजे आपले जातील असं समजण्याचं कारण नाही आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर भारतामध्ये $38 बिलियन
इतकी जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात ही एकट्या मुंबईतनं होते, जी एकूण निर्यातीच्या 75% आहे. सुरतचा निर्यातीचा वाटा किती आहे? 12% वाटा आहे. जयपूरचा 3% आहे. पॉलिश डायमंड जे आहेत त्याच्यामध्ये एकूण निर्यातीपैकी 97% निर्यात ही एकट्या मुंबईतनं होते. आणि खरं तर या ठिकाणी सांगितलं पाहिजे की कोविडच्या काळामध्ये आपण भारत डायमंड वूर्सला निर्यातीची परवानगी उशिरा दिली. तोच एक काळ असा आहे की ज्यावेळी आपली निर्यात ही 97%वरून 94%वर आली आणि सुरतची निर्यात वाढून 6%वर गेली. अदरवाईज आपण जर बघितलं तर आता 23-24 मध्ये आपली निर्यात 97.13% आहे आणि सुरतची निर्यात ही 2.57% केवळ या ठिकाणी आहे. आपण जर स्टडेड गोल्ड ज्वेलरी याची निर्यात बघितली तर यामध्ये देखील आपली निर्यात 67% आहे आणि त्यांची निर्यात 10% आहे. प्लेन गोल्ड ज्वेलरीमध्ये देखील त्यांच्या कितीतरी पट ही आपली या ठिकाणी निर्यात आहे. आता मुंबईचा जेम्स अँड ज्वेलरी पार्कला देखील आपण मान्यता दिली आहे, त्यांना जागा दिलेली आहे, त्याला एक्स्ट्रा FSI दिलेला आहे, वीज दरात सवलत दिलेली आहे. जवळपास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. आणि एवढंच नाही तर आता लॅब ग्रोन डायमंड हा जो प्रकार आलाय या प्रकाराकरता देखील आपण त्यांना एक FSI एक्स्ट्रा याकरता दिलाय की जो त्यांनी पूर्ण लॅब ग्रोन डायमंड करता या ठिकाणी वापरायचा आहे. अगदी ऑक्टोबरमध्ये आपण बघितलं मलबार गोल्डने 1700 कोटी रुपयाची गुंतवणूक मुंबईमध्ये केली आहे आणि त्यांनी सांगितलं की आमचं, आणि ही देशातली नंबर 2 ची कंपनी आहे, त्यांनी सांगितलं आता आमचे सगळे ऑपरेशन हे मुंबईतनं चालतील. त्याचप्रमाणे तनिष्कने सुद्धा डायमंडच्या क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक या ठिकाणी मुंबईमध्ये त्यांनी केलेली आहे. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी 2030 पर्यंत हिरे उद्योग जो आहे हा $75 बिलियन व्हावा अशा प्रकारची अपेक्षित लक्ष ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल जर कोणी त्या ठिकाणी निभवणारा असेल तर ते आपलं मुंबई आहे, हे देखील सांगताना मला अतिशय आनंद या ठिकाणी होतोय. आता हे होत असताना बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या. एक गेल इंडियाचा प्रकल्प गेला म्हणून सांगण्यात आलं. गेल इंडियाने आपल्याला कुठल्याही सवलती मागितल्या नव्हत्या, मागितल्या असत्या तर आपण दिल्या असत्या. त्यांनी 7-8 राज्यांमध्ये जाऊन पाहणी केली आणि ती पाहणी केल्यानंतर त्यांनी अजूनही घोषणा कुठली केली नाहीये, पण मध्य प्रदेश सरकारशी त्यांची बोलणी निश्चितपणे चालली आहे. पण त्याचवेळी त्याच गेलने आपल्याकडे दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करण्याकरता आपल्याला प्रपोजल दिलेला आहे. त्यामुळे आपल्याकडचं कुठलं प्रपोजल बाहेर गेलं असं सांगणं काही योग्य होणार नाही. आणि गुंतवणुकीच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री डावोसला गेले होते. डावोसच्या जागतिक परिषदेमध्ये जानेवारी 2023 साली 1.37 लाख कोटीचे MOU आपण केले. यातल्या 80% MOUवर कारवाई झालेली आहे, गुंतवणूक प्रगतीपथावर आहे. जानेवारी 24 मध्ये 2,98,791 कोटी रुपयाचे 23 करार आपण केले. याच्यावरही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कारवाई चाललेली आहे. त्यामुळे डावोसला मुख्यमंत्री महोदय गेल्यानंतर गुंतवणूक तर आलीच, पण ही कागदावरची गुंतवणूक नाहीये, प्रत्यक्ष ही गुंतवणूक होते आहे, हे देखील आपल्या लक्षात मला आणून दिलं पाहिजे. खरं म्हणजे आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या गोष्टी सांगण्यात आल्या, एक नोकर भरतीच्या संदर्भात देखील विषय मांडण्यात आला. खरं म्हणजे मला या सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचं आहे की या सरकारने नोकर भरती पारदर्शीपणे करून नोकर भरतीचा रेकॉर्ड तयार केला. रेकॉर्ड आपण 75,000 पदं भरायची घोषणा केली होती. नवीन सरकार आल्यानंतर 75,000 पदं भरायची आपण घोषणा केली होती. 57,452 लोकांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत. 19,853 लोक यांची सगळी परीक्षा झाली, सगळं झालं, जवळपास कागदपत्राची पडताळणी पुरी झाली. पुढच्या 1 महिन्यात नियुक्ती आदेश त्यांच्या हातामध्ये जाणार आहे. या दोनची जर आपण टोटल केली तर ही
77,305 लोकांना नोकरी देण्यात आलेली आहे. हा रेकॉर्ड आहे. कुठल्याही सरकारचा काळ आपण शोधून काढा. आणि ऐका आणि आता ज्याची कारवाई सुरू आहे, जी पुढच्या 3 महिन्यात आपण संपवू, अशी पदं आहेत 31,201. म्हणजे 2 वर्षाच्या काळात, 2.25 वर्षाच्या काळात 1 लाख लोकांना नोकरी देण्याचा विक्रम, सरकारी नोकरी देण्याचा विक्रम या सरकारने केलाय. आणि हे सगळं करत असताना आपण जर बघितलं, काही नरेटिव्ह देखील तयार होतात. म्हणून मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की साधारणपणे आपण किती लोकांची परीक्षा घेतली माहितीये? आपण परीक्षा घेतली जवळपास 70 लाख विद्यार्थ्यांची. म्हणजे 69,15,471, 59,15,471. यातल्या काही लोकांनी 4 दिले असतील, 5 दिले असतील, पण एवढ्या परीक्षा आपण घेतल्या आणि ही पदं आपण त्या ठिकाणी भरली. आणि या परीक्षा घेत असताना या सरकारमध्ये पेपर फुटीची एकही घटना नाही. एकही नाही. एकही पेपर, जुन्या सरकारच्या काळातल्या सगळ्या घटना मी घेऊन आलो आहे पेपर फुटीच्या. एक नाहीये. ऐका, पूर्ण ऐकून घ्या, मी सांगतो. हा ठीक आहे. ते ऐकत जा जरा, ऐकत जा. अरे ऐका ना, जलसंधारण ऐकून घ्या. एक जलसंधारणाच्या भरतीमध्ये एक विद्यार्थी सापडला, ज्या विद्यार्थ्याच्या ऍडमिट कार्डवर त्या ठिकाणी काही नंबर टाकले होते आणि त्यामुळे ती परीक्षा आपण रद्द केली, पेपर फुटला असं समजून. पण ज्यावेळी त्याचं डिटेल्ड अॅनालिसिस केलं, त्यावेळी जर पेपर फुटला असता तर त्याचे 100 पैकी 100 बरोबर असायला पाहिजे होते. त्याचे 48 बरोबर निघाले आणि 52 चुकीचे निघाले. तरी देखील ती परीक्षा आपण रद्द केली, त्याच्यावर आपण FIR केला. याच्या व्यतिरिक्त पेपर फुटीचा एकही FIR नाही. FIR कशाचे झाले आहेत? FIR झाले नाहीत असं मी म्हणत नाही. तुम्ही पेपरच्या बातम्यांवर जाऊ नका वंजारी साहेब. मी अधिकृत सांगतो. आणि नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा, अडचण नाहीये. मी हक्कभंग आणा. मी आपल्याला सांगतो, या व्यतिरिक्त 47 घटना घडल्या आहेत. पण त्या कशा घडल्या आहेत? बोगस उमेदवार बसवला, कॉपी करताना पकडलं, इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर केला. म्हणजे याच्यामध्ये सरकारी यंत्रणा फेल नाही झाली. काही लोकांनी हा प्रयत्न, 47 FIR केल्यात आम्ही. मागच्या काळात तर जवळपास असे 67 FIR 68 FIR आहेत तुमच्या 2 वर्षाच्या काळात. पण याही काळात 47 FIR आहेत. पण हे पेपर फुटीचे नाही आहेत. FIR कसे आहेत? एखाद्या विद्यार्थ्यांनी चिटिंगचा प्रयत्न केलाय, 2 विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेऊन आले आहेत, त्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटमधनं त्यांनी काय करण्याचा प्रयत्न केलाय. 2 गोष्टीतला फरक समजून घ्या. पेपर फुटले तर इट इज अ सिस्टमिक फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट किंवा मशिनरी, असं नाही झालेलं. असं फक्त एक जलसंधारणाच्या याच्यात शंका आली म्हणून रद्द केलं. पण आताही त्याचा अंतिम रिपोर्ट आलाय. आपल्याला पाहिजे असेल तर या सभागृहात ठेवतो. त्या अंतिम रिपोर्टमध्ये आलेला आहे. पूर्ण परीक्षा दिल्यानंतर पेपर फुटला असता तर त्याचे 100 पैकी 48च कसे बरोबर आहे? म्हणजे 50% देखील बरोबर नाही आहेत त्याचे. आणि म्हणून मला असं वाटतं, या सरकारने पारदर्शी प्रामाणिकतेतून 70 लाख तरुणांच्या परीक्षा घेतल्या आणि त्यातनं 1,08,000 तरुणांना या ठिकाणी नोकऱ्या आपण देतो. नरेटिव्ह काय तयार करण्यात येतोय? रोज पेपर फुटतात. नाही, हे चुकीचं आहे. आणि ह्या कारवाया ज्या केलेल्या आहेत, ज्या इंडिव्हिज्युअल्सनी, आता आपण, तुम्हाला तर विद्यापीठाचा अनुभव आहे, दरवर्षी विद्यापीठामध्ये गैरप्रकार करताना आपण लोक पकडतोच. याचा अर्थ विद्यापीठाची चूक नसते ती. ते लोक गैरप्रकार करायचा प्रयत्न करतात. कोणाला चिटिंग करताना पकडतो, कोणाला अजून काही करताना पकडतोय, आपण पकडत असतो. तशाच प्रकारे या ज्या काही
आणि ती जी पण जलसंधारणाची पण जी आहे त्याच्यामध्ये आपण निर्णय घेतला त्यानंतर की संख्या मोठी असल्यामुळे टीसीएसने काय केलं होतं की स्वतःच्या सेंटर सहित काही सेंटर्स घेतले होते. त्यातल्या एका सेंटरवर हे लक्षात आलं आणि म्हणून हाही निर्णय घेण्यात आला की फक्त टीसीएसच्या अधिकृत सेंटरवरच ही परीक्षा होईल, बाहेर ती कोणालाही देण्यात येणार नाही. त्यामुळे ते करेक्टिव्ह आपण घेतलेलं आहे. पण हे सगळं जरी खरं असलं तरीही आपल्याला कल्पना आहे इतके विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास करतात, प्रयत्न करतात आणि एखाद्या परीक्षेत काही गैरप्रकार झाला असं लक्षात आलं तर त्यांच्या मनामध्ये एक शंका पण निर्माण होते आणि एक अशा प्रकारची भावना निर्माण होते की असं तर नाही ना की आम्ही इतकी मेहनत करतो आणि कोणीतरी तंत्राचा वापर करून, कोणीतरी व्यवस्थेचा वापर करून त्या ठिकाणी पास होऊन आमची नोकरी घेतो आहे का. आणि म्हणून राज्य सरकारने हा देखील निर्णय घेतला आहे की परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या विरोधात एक कायदा आपण तयार करतो आहोत आणि याच अधिवेशनामध्ये हा कायदा आणण्याचा आपला मानस आहे, जेणेकरून या ठिकाणी आपल्याला पारदर्शी पद्धतीनं या परीक्षा घेता येतील. आपण यासोबत आपण नमो महारोजगार मेळावा म्हणजे प्रायव्हेट सेक्टर जे आहे या प्रायव्हेट सेक्टरच्या अपॉर्च्युनिटीज देखील आपल्या तरुणांना मिळाव्यात याकरता आपण नमो महारोजगार मेळावा या ठिकाणी घेतला. जवळपास 23-24 या वर्षामध्ये आपण जे या ठिकाणी मेळावे घेतले याच्यामध्ये वेगवेगळ्या मेळाव्यांमध्ये आता माझ्याकडे सगळी माहिती आहे की एकेका मेळाव्यात सगळ्यांची एकत्रित माहिती, आता एवढी माहिती देण्याच्या ऐवजी ठाण्याला जो झाला त्याच्यामध्ये 17,529 लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या. बारामतीला जो झाला त्याच्यामध्ये अंतिम निवड झालेले 1285 उमेदवार होते. नगरला जो झाला त्याच्यामध्ये अंतिम निवड झालेले 1954 उमेदवार होते. त्याचबरोबर 8,549 उमेदवारांनी स्वयंरोजगार घेतला. त्याचप्रमाणे लातूरला जो झाला त्याच्यामध्ये 4,548 लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या. नागपूरला जो झाला त्याच्यामध्ये जवळपास 11,000 लोकांना ऑफर लेटर त्या ठिकाणी मिळाले आणि त्यातले 6,000 लोकांना स्वयंरोजगार त्या ठिकाणी मिळाला. त्यामुळे या नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात आपण जी काही भरती आहे ती करू शकलो. पोलीस भरतीच्या संदर्भात देखील या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे की खूप मोठ्या प्रमाणात हे सरकार आल्यापासून आपण कारवाई केली आणि आताही 17 लाख पदं भरण्याची कारवाई आपली सुरू आहे. याच्यामध्ये जवळपास 25 युनिट जी आहेत त्याची कारवाई पूर्ण झालेली आहे. यावेळेस काही लोकांनी असा देखील आक्षेप घेतला की पावसाळ्याच्या काळात आपण का करताय, परंतु ते करण्याचं कारण एवढंच होतं की समजा आता आपण केलं नाही आणि पावसाळ्यानंतर केलं तर आचारसंहिता लागली तर हे वर्ष पूर्ण चाललं जाईल आणि मग त्या उमेदवारांना दुसरी संधी मिळत नाही. जे उमेदवार शेवटच्या वर्षामध्ये असतात, एक वर्ष जर निघून गेलं तर त्यांना पुढची संधी त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. आणि म्हणून आपण आपल्या सगळ्या युनिट्सचं सांगितलं की ज्या युनिटमध्ये अशी भरती करताना शक्य आहे जिथे चाचण्या फील्डच्या, कारण सगळीकडे युनिफॉर्म आपल्याकडे पाऊस नसतो, काही ठिकाणी उशिरा पाऊस असतो, त्यामुळे पावसाची परिस्थिती पाहून त्या प्रकारे आपण करावी. आणि मला आनंद वाटतो की 25 युनिटनी तर आपली जी काही भरती प्रक्रिया आहे ती अगदी अंतिम स्टेजला त्या ठिकाणी नेलेली आहे. आणि जवळपास आपण जर बघितलं तर या ठिकाणी 55% आपली प्रक्रिया ही मैदानी चाचणीची पूर्ण झाली आहे आणि बाकी पण चाचणी ही या ठिकाणी पूर्ण होते आहे. एकूण जर बघितलं तर या कार्यकाळामध्ये आपली जी पोलीस भरती आहे ही आता 40,000च्या वर जाणार आहे, मोर दॅन 40,000. हा देखील एक रेकॉर्ड आहे की 2 वर्षाच्या काळामध्ये 34,000 आणि प्लस 9,000 अशी ही पोलीस भरती या ठिकाणी
चेक केलं पाहिजे, मला आता नाहीये पण असू शकतं. म्हणजे त्यानंतर आपण प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू केले. या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामध्ये जवळपास 511 केंद्र आपले सुरू झाले आणि 511चा एमओयू झाला, त्यातले 509 आपले सुरू झाले आणि यामध्ये जवळपास 638 प्रशिक्षण तुकड्या या आता प्रशिक्षण घेत आहेत. 935 तुकड्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. 130 प्रशिक्षण तुकड्या 78 प्रशिक्षण केंद्रावर असेसमेंटसाठी पात्र आहेत. 19 तुकड्या 11 प्रशिक्षण केंद्रावर त्यांचे असेसमेंट पूर्ण झालेलं आहे. यामध्ये एकूण नोंदणीकृत उमेदवार जे आहेत 21,126 उमेदवार आहेत की ज्यांना या ठिकाणी हे प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. आणि आता आपल्याला कल्पना आहे की राज्य सरकारने जी नवीन योजना आणलेली आहे या योजनेमुळे सगळ्या प्रशिक्षित लोकांना त्या ठिकाणी 10,000 रुपये महिन्याचा स्टायपंड, 10,000 रुपये महिन्यापर्यंत 10 लाख मुलांना देण्याचा निर्णय हा आपल्या राज्य सरकारने दिलेला आहे. त्यामुळे आता प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना त्या ठिकाणी निश्चितपणे मोठ्या प्रमाणात नोकरी मिळेल अशा प्रकारचा विश्वास हा या माध्यमातून मी व्यक्त करतो. खरं म्हणजे माननीय विरोधी पक्षनेत्यांचं मी एका गोष्टीकरता आभार मानेन की त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की जलयुक्त शिवार योजना जर नीट राबवली गेली असती तर पाण्याची कुठेही कमतरता नसती. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कारण हे खरंच आहे की मध्यंतरीच्या काळात 2.5 वर्ष आपण ही योजना बंद करून ठेवली होती. ते इन्क्वायरी झाली पण खोदापाड चुहा भी नाही निघाला, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाहीये. पण मला असं वाटतं की माननीय विरोधी पक्ष नेत्यांना या योजनेचं महत्त्व कळलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शेवटी राज्याचा विकास हा एकटा सत्ता पक्ष करत नसतो, सगळ्यांना मिळून करायचा असतो. त्यामुळे काही चांगल्या योजनांवर सहमती झाली तर ते राज्याच्या हिताचं असतं. त्यामुळे पुढे निश्चितपणे त्याला कुठली ते या ठिकाणी करणार नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची देखील या ठिकाणी प्रशंसा केली, त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. पण त्यांनी सांगितलं की हे जे काही सौर कृषी पंप आहेत ते काही मिळत नाही आहेत आणि खूप मोठं आपल्याकडे रांग लागलेली आहे. तर मला आपल्याला या संदर्भातलं सगळं स्टॅटिस्टिक्स या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जर बघितलं तर मागचं जे वर्ष होतं यात अजून एक रेकॉर्ड आपण तयार केला. एका वर्षामध्ये 1,24,130 पेड पेंडिंग आपण संपवून टाकले. आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. आणि आता पेड पेंडिंग किती आहेत आपल्याकडे? फक्त 30,821 पेड पेंडिंग आपल्याकडे आहेत. आणि यामध्ये आता जर आपण बघितलं तर आपल्याकडे एकूण पंपांची, सौर पंपांची उपलब्धता किती आहे? 9,05,000 सौर पंपांची उपलब्धता आता आपल्याकडे आहे 30,000च्या अगेन्स्ट. आणि म्हणूनच या बजेटमध्ये मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची आपण घोषणा केलेली आहे. सौर पंपाची मागणी केली आणि त्याची डिमांड भरली की तात्काळ तो सौर पंप जे काही त्याला लावण्याकरता वेळ लागेल तेवढाच वेळ देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि माननीय विरोधी पक्षनेते असं म्हणाले की तुम्ही वर्षभरात 2-2.5 हजार केवळ पंप लावले, हेही सत्य नाहीये. आता दररोज 400 ते 500 पंप दररोज आपण लावतोय, एव्हरी डे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हे पंप लावण्याची जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था या ठिकाणी चाललेली आहे. एक स्मार्ट मीटरचा विषय सातत्याने या ठिकाणी येतो आहे. हा एक नवीन नरेटिव्हचा विषय आहे. खरं म्हणजे काही क्रोनॉलॉजी देखील मी सांगितली पाहिजे. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने जुलै 2020 मध्ये सुधारित वितरण क्षेत्र योजना RDSS निर्गमित केली, ज्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून या RDSSच्या योजनेप्रमाणे आपला वितरणाचा नवीन आराखडा तयार करायचा. नवीन ट्रान्सफॉर्मर्स असतील, त्याच्यामध्ये नवीन उपकेंद्र असतील, असा जवळपास 29,000 कोटी रुपयाचा आराखडा आपला महाराष्ट्राचा आहे. आणि याचाच भाग होता एक स्मार्ट मीटर.
या स्मार्ट मीटरच्या संदर्भात केंद्र सरकारने 17/8/2021 रोजी गॅझेट नोटिफिकेशन काढलं आणि त्यानुसार ही आरडीएसएसची योजना तयार झाली. आता पुन्हा तुमच्या काळात काय झालं, आमच्या काळात काय झालं हे सांगणं योग्य नाही आहे. पण स्मार्ट मीटर सहित आरडीएसएसची योजना तुमच्याच काळात तयार झाली होती. ही 17/8/21 याचा निर्णय झाला होता. पण ठीक आहे, तुम्ही वाईट केलं असं माझं मत नाही आहे. याच्यामध्ये खरं म्हणजे आपण जर बघितलं तर 2 आरोप होतात. एक आरोप की तुम्ही एका कंपनी करताय काढलेला आहे. आपण जर बघितलं तर याचे जे टेंडर निघाले, या टेंडरमध्ये आपल्याकडे एकूण 5 कंपन्यांना हे टेंडर मिळालेले आहे, ज्याच्यामध्ये एनसीसी आहे, अडानी आहे, मॉन्टे कार्लो आहे, जीनस आहे आणि एक नाव जरा ते नीट लिहिलं नाही. अशा या कंपन्यांना हे काम मिळालेलं आहे. एकट्या एका कंपनीला मिळालेलं काम नाहीये. दुसरं, हे काम या ठिकाणी बिडिंग पद्धतीनं मिळालेलं आहे आणि मला सांगितलं पाहिजे सगळ्याच राज्यांनी हे केलं आहे, कारण केंद्र सरकार सगळ्या राज्यांना पैसे देत आहे. आता स्मार्ट मीटरचे जे रेट्स आहेत, आंध्र प्रदेशमध्ये 13,624, झारखंडमध्ये 13,491, उत्तराखंडमध्ये 12,568, बिहारमध्ये की एकाच कंपनीला का देतोय. एकच कंपनीला आरोप याच्यासाठी आहे की त्याच्यात अट घातली आहे की ज्या कंपनीला सौर आणखीन दुसरी हायड्रो जे देऊ शकतात अशाच कंपन्यांना एलिजिबल केलं जाईल आणि अशा कंपन्यांमध्ये फक्त अडानी एकटीच एलिजिबल होते म्हणून हा आरोप आहे. नाही परब साहेब, थोडं ब्रीफिंग चुकलं आहे. याच्यामध्ये असं कुठलीच अट नव्हती आणि म्हणूनच याच्यामध्ये एकूण 7 कंपन्या या पात्र झाल्या आणि त्याच्यापैकी 5 लोकांना आपण कार्यादेश दिले आहे. म्हणजे एका कंपनीला दिलेलं नाहीये, कार्यादेश दिले आहे. ते सगळे पात्रांनी त्यांनी टेंडर केलं. टेंडरमध्ये ज्यांनी जसे जसे रेट भरले त्यानुसार ते केलं आहे. आणि हे करत असताना दुसरं, याच्यामध्ये मी पुन्हा सांगतो, आंध्र प्रदेशचा रेट 13,624, झारखंडचा 13,491, उत्तराखंडचा 12,568, बिहारचा 12,776 आणि महाराष्ट्राचा रेट आहे 11,990. म्हणजे जर आपण तुलना केली तर 2,000 प्रत्येक मीटर हे आंध्र प्रदेशच्या तुलनेत आपल्याकडे कमी रेटने. आणि आपल्या मीटरचं जर आपण स्पेक्स बघितले तर यांच्या मीटरच्या स्पेक्स, कारण याच्यापेक्षा कमी रेटचे मिळतात, 10,000चे मिळतो, 9,000. आपले जर आपण स्पेक्स बघितले तर आंध्रच्या किंवा झारखंडच्या मीटरपेक्षा चांगल्या स्पेक्सचे मीटर हे आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी अडाणींकरता टेंडर काढलं, अडाणींना दिलं, हे चुकीचं आहे. याच्यामध्ये या इतर कंपन्या देखील आल्यात, त्यांनाही कार्यादेश मिळालेले आहेत. नाही त्यातही नाही त्याचंही मी नंतर उत्तर देतो. आता मी पण तुम्हाला ऑफ हँड एवढंच सांगतो की मी स्मार्ट मीटर बद्दल सांगतोय. पण पण एक सांगतो, तुम्ही जे सांगितलं ना तेही ब्रीफिंग थोडं चुकलेलं आहे. ही बंडलिंगची सिस्टीम आहे. बंडलिंगची सिस्टीम काय आहे की आपल्याला विजेचे दर जर कमी आणायचे असतील तर समजा एखादा पंप स्टोरेज आहे, तर पंप स्टोरेज सोबत आपण सोलर बंडलिंग करतो. ही सिस्टीम सीआरसीने दिलेली आहे किंवा एमईआरसीने दिलेली आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की रेट्स हे पुढच्या 15-20 वर्षाकरता आरीचे एका फ्लोअरवर असले पाहिजेत आणि त्यासोबत एखाद्या आरीमध्ये रेट जर जास्त येत असतील तर जिथे रेट कमी येतात अशा आरीचं त्याच्याशी बंडलिंग केलं पाहिजे. आणि ते बंडलिंग केलं तर तुम्हाला पुढचे 15 वर्ष एक फ्लोर रेट मिळतो. अशा प्रकारे त्यांनी काढलाय. आणि त्याही टेंडरमध्ये तेही आपलं निघायचं आता, एमईआरसीकडे मंजुरीला गेलाय, पण त्याच्यामध्ये पात्र 6 कंपन्या आहेत, एकटे अडाणी नाही आहेत. कॉम्पिटिटिव्ह बिडिंग आहे, पण तो वेगळा विषय आहे. आता
सगळ्यात महत्वाची गोष्ट, राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही. त्यामुळे हा नरेटिव्ह आता बंद करा. या सभागृहाच्या फ्लोअरवर सांगतोय, सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाही. हे आता कुठे लावण्यात येणार आहे? बसवलेच नाहीये, बसवलेच नाहीये. काळजी करू नका, तुम्ही बसा, बसवलेच नाहीये. आता कुठे बसवले जात आहेत माहितीये का? नाही नाही, आता पहिल्यांदा तर असं ठरलं की याचं टेस्टिंग कुठे करायचं, तर महावितरणचे जे कर्मचारी आहेत यांचे जे घर आहेत त्या ठिकाणी पहिल्यांदा हे लावायचं असं ठरलं. आणि हे कुठे कुठे लागणार आहेत, तर सिस्टीम मीटरिंगच्या अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर, तसेच वितरण रोहित्रांवर, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे. स्मार्ट मीटर बसवताना त्यात बिघाड झाल्यास तो दुरुस्त करून पूर्ववत करण्याची जबाबदारी पुढचे 10 वर्ष ही निविदाकाराची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, निविदाकाराला कुठलंही अपफ्रंट पेमेंट याच्यामध्ये नाही. आपण पेमेंटच करत नाहीये. हे टॉटेक्स मॉडेलवर आहे, म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर प्लस ऑपरेशन अँड मेंटेनन्स. हे 10 वर्षापर्यंत त्यांनी देखभाल दुरुस्ती करायची आहे आणि सर्व्हिस लेवल अग्रीमेंट आपण करतोय, त्यातनं त्याला ते पैसे परत मिळणार आहे. त्यामुळे याच्याकरता MSEDCLला म्हणजे महावितरणला कुठलं कर्ज घ्यायचं नाहीये, कुठल्या कर्जाची उभारणी करायची नाहीये, कुठलं पेमेंट त्याच्यामध्ये करायचं नाहीये. आणि मी ज्या कंपन्या सांगितल्या त्या सगळ्या कंपन्या, त्या कंपन्या नाही 7 आल्या होत्या, त्यातल्या 5. आणि याच्यामध्ये केंद्र सरकार आपल्याला प्रत्येक मीटरच्या पाठी काही अनुदान त्या ठिकाणी देत आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवल्यामुळे जी वाणिज्यिक हानी कमी होणार आहे त्यातनंच याचे पैसे द्यायचे आहेत. ते ग्राहकांकडनंही वसूल करायचे नाही आहेत आणि ते सरकारला देखील द्यायचे नाही आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी स्मार्ट मीटरच्या नावावर जो नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आहे तो कसा फेक नरेटिव्ह आहे हे देखील या ठिकाणी आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता त्याचे फायदे काय काय आहेत वगैरे ते आता मी सांगत बसत नाही, आपल्याला सगळ्यांना ते कल्पनाच आहे. एक माननीय विरोधी पक्षनेत्यांनी किसान सन्मान योजनेच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला होता. खरं म्हणजे आता केंद्र सरकारने त्यांचा हप्ता दिला की आपला हप्ता आपण देतो. केंद्र सरकारने नवीन पंतप्रधान मोदींनी शपथ घेतल्यानंतर नवीन मंत्रिमंडळामध्ये किंवा नवीन निर्णयामध्ये पहिला निर्णय हा केला आणि शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा हप्ता त्यांनी दिलाय. ते ज्यांना हप्ता देतात त्यांनाच आपण हप्ता देतो. त्यामुळे आता त्याची माहिती पुन्हा आपण घेतलेली आहे आणि त्यानुसार आपलाही जो हप्ता आहे तो आपण लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कडे जमा करणार आहोत. एक अजून या ठिकाणी सांगण्यात आलं की हमीभाव केंद्र सरकार वाढवत नाही, हमीभाव तेच आहेत. आणि म्हणून आपल्याला मला लक्षात आणून दिलं पाहिजे की 22-23 मध्ये सोयाबीनचा हमीभाव होता 4,300, 23-24 मध्ये तो झाला 4,600 आणि आता तो झाला जवळपास 4,892, म्हणजे जवळपास 4,900. म्हणजे मागच्या वर्षी तो 300 रुपयांनी वाढवला, याही वर्षी तो 292 रुपयांनी वाढवला. मूगच्या संदर्भात तो होता 7,755, तो मागच्या वर्षी केला 8,858, म्हणजे 803 रुपयांनी मूगचा प्रति क्विंटल या ठिकाणी हमीभाव जो आहे तो वाढवलाय आणि आता पुन्हा तो 124 रुपयांनी वाढवलाय. उडीदच्या संदर्भात तो मागच्या वर्षी वाढवला 350 रुपयांनी, या वर्षी वाढवला 450 रुपयांनी. तूरच्या संदर्भात मागच्या वर्षी वाढवला 400 रुपयांनी, यावर्षी वाढवला 550 रुपयांनी. त्याचबरोबर कापूस मध्यम धागा हा मागच्या वर्षी वाढवला 540 रुपयांनी, यावर्षी वाढवला 401 रुपयांनी.
लांब धागा मागच्या वर्षी वाढवला 640 रुपयांनी आणि यावर्षी वाढवला 501 रुपयांनी. त्यामुळे हे जे काही या ठिकाणी सांगण्यात आलं, अजून डिटेल खूप आहेत माझ्याकडे, ते सगळे काही मी सांगत बसत नाही. पण याचाच अर्थ असा आहे की हे जे काही सांगितलं जात आहे की हमी भाव 2013 पासून वाढलेला नाही, मी तर 2च वर्षाची दिली आहे. माझ्याकडे पूर्ण आकडेवारी आहे, दरवर्षी वाढले किती आणि 13 मध्ये आणि आता मध्ये किती फरक पडला आहे याची देखील आकडेवारी माझ्याकडे आहे. आणि यासोबत 4 ते 14 या काळातही वाढ किती होती त्याची आकडेवारी माझ्याकडे आहे. पण आता ती सांगून मी फार कंपॅरेटिव्ह या ठिकाणी बोलत नाही. यासोबत आज आपल्याला कल्पना आहे की विशेषतः राज्य सरकारने सिंचनाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जी सुधारित प्रशासकीय मान्यता होती त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आपण रोक लावून दिली होती. त्याचं कारण काय होतं माहित नाही. मी ज्यावेळेस तत्कालीन सिंचन मंत्री माननीय जयंतराव पाटील यांना विचारलं तर ते नेहमीच्या पद्धतीने हसले आणि मला म्हणाले आता मी काय करू, माझा तर प्रयत्न होता पण नाही झालं. पण जे काय असेल, मला सांगताना आनंद वाटतो की आतापर्यंत आपण 121 सिंचन प्रकल्पांना या ठिकाणी फेर प्रशासकीय मान्यता दिली आहे. आणि यासोबत सगळ्यात महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्य सरकारने हातात जर कुठला घेतला असेल तर तो या ठिकाणी नदी जोड प्रकल्प जे आपण करतो आहोत की ज्यातनं मोठ्या प्रमाणात तुटीच्या खोऱ्यामध्ये पाणी हे पोचणार आहे. यातला एक महत्वाचा प्रकल्प आहे वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प. आपल्याला कल्पना आहे की गोसेखुर्दच्या खालून 100 टीएमसी पाणी वाहून जातं. जे पाणी वरचा मध्य प्रदेश वापरू शकत नाही, जे पाणी खालचा तेलंगणा आंध्र प्रदेश वापरू शकत नाही, हे समुद्रात जातं. आणि म्हणून याच्यावर आपण योजना तयार केली आणि यातलं 62 टीएमसी पाणी जे आहे हे आता वापरायच्या संदर्भात हे वैनगंगा नदीतनं नळगंगा नदीपर्यंत न्यायचं. अशा प्रकारचं आपण हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. याच्यामध्ये जवळपास विदर्भातलं 3,71,000 हेक्टर एवढी जमीन ओलिताखाली येणार आहे आणि जवळपास सगळ्या दुष्काळी पट्ट्यातली आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि आता याच्या पुढच्या लिंकवर आम्ही काम करतोय, त्यात वाशिम जिल्हा देखील त्यामध्ये समाविष्ट होणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत 31 नवीन धरणं आणि 6 अस्तित्वातील धरणांची उंची वाढ तसेच जवळपास 426 किलोमीटरचा या ठिकाणी आपण कालवा तयार करणार आहोत, जोड कालवा. म्हणजे एक प्रकारे या नदीपासून त्या नदीपर्यंत 426 किलोमीटरची नवीन नदी तयार होणार आहे. आणि यातनं आपण जर बघितलं तर प्रकल्पाची अंदाजित किंमत 88,575 कोटी आहे आणि गुणोत्तर 1.55 आहे आणि आर्थिक परतावा देखील 9.26% आहे. म्हणजे चांगला आर्थिक परतावा याच्यामध्ये आहे. याला सगळ्या प्रकारच्या मान्यता आपण घेतलेल्या आहेत. आता फाईल राज्यपालांकडे गेलेली आहे. त्यांची सही झाल्यानंतर याचं टेंडर आपण त्या ठिकाणी काढू. आमचा प्रयत्न आहे की या संदर्भातलं जे काही कार्य आहे हे, कारण याचा पहिल्यांदा आपल्याला एक अन्वेषणाचा अहवाल तयार करावा लागतो, त्याचं काम तर आता लगेच आपण सुरू करणार आहोत या टेंडर नंतर. आणि मोठ्या प्रमाणात विदर्भाचं चित्र हे या ठिकाणी बदलणारा अशा प्रकारचा नदीजोड प्रकल्प आहे. दुसरा आपल्याला कल्पना आहे दमणगंगा एकदरे गोदावरी 1.16 टीएमसी क्षमतेचं जे एकदरे धरण आहे तिथे हा बांधण्याचं प्रस्तावित आहे. यातनं 3.55 टीएमसी पाणी आपल्याला प्राप्त होणार आहे. दमणगंगा वैतरणा गोदावरी ही वैतरणा उपखोऱ्यातले 4 धरणं बांधून 5.68 टीएमसी पाणी आपल्याला गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे. उल्हास खोऱ्यातनं गोदावरी खोऱ्यामध्ये वैतरणा खोऱ्यातलं 34 टीएमसी पाणी हे गोदावरी खोऱ्याकडे वळवण्याचा आपण प्रस्तावित केलाय. याचा आता मंजुऱ्या सगळ्या आपण घेतलेल्या आहेत
आणि आता आपण याचं टेंडर काढतो आहे की ज्याच्यामध्ये याचा डीपीआर आणि त्याचं जे अंतिम आराखडा आहे तो तयार करण्याच्या संदर्भातलं टेंडर आपण काढतोय. त्यानंतर वैतरणा खोरे आणि गोदावरी खोरे याच्यामध्ये उल्हास खोऱ्यातलं 19.90 टीएमसी पाणी परत गोदावरी खोऱ्यामध्ये आणण्याच्या संदर्भात प्राथमिक अन्वेषण अहवाल तयार झालेला आहे. सविस्तर सर्वेक्षण आणि अंती त्याचं जे काही अंदाजपत्रक आहे ते तयार करण्यात आलेलं आहे आणि आता जस्ट हे मान्यतेकरता शासनाकडे आलेलं आहे. कोकणातनं तापी खोऱ्यामध्ये जे पाणी न्यायचं आहे ज्याच्यामध्ये नार पार गिरणा हा देखील एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे, ज्यातनं पश्चिमी वाहिनी नार पार आणि औरंगा या नदी खोऱ्यातनं 10.64 टीएमसी पाणी वापर हा प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातल्या कळवण, देवळा, मालेगाव तालुक्यातील मोठा भाग, जळगाव जिल्ह्यातील काही भाग असा एक मोठा भाग आहे की ज्याला या ठिकाणी फायदा होणार आहे. जवळपास मालेगाव तालुक्यात कळवण, देवळा, मालेगावमध्ये 25,000 हेक्टर, जळगाव जिल्ह्यात 17,000 हेक्टर, स्थानिक वापर 7,000 हेक्टर असं जवळपास 49,000 हेक्टर जमिनीला याचा लाभ होणार आहे. या योजनेत 9 नवीन धरणं आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत आणि त्यातनं तापी खोऱ्यातलं पाणी चकणापूर धरणामध्ये आपण आणण्याची योजना तयार केली आहे. 7,015 कोटी रुपयाची याची किंमत आहे आणि याचा आर्थिक परतावा 11% आहे. त्यामुळे अतिशय फिजिबल अशा प्रकारचा खरं म्हणजे हा प्रकल्प त्या ठिकाणी आहे आणि याला देखील SLTCने मान्यता दिलेली आहे आणि आता MWRRA कडे गेलाय. पुढच्या 15 दिवसात त्याची देखील मान्यता ही आपण घेणार आहोत. त्यामुळे बेगारी चर्चेची आता माहिती पूर्ण नाही आहे माझ्याकडे, पण त्याचं काम सुरू केलंय आपण. त्यामुळे जवळपास या सरकारने तुटीच्या खोऱ्यामध्ये वाहून जाणारं पाणी, अतिरिक्त खोऱ्यातलं पाणी हे सगळं जवळपास या ठिकाणी 1.5 लाख कोटी रुपये खर्च करून आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्या सगळ्या कारवाया या आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की येत्या वर्षभरामध्ये यावर्षी त्याचं सगळं आपण संपवू. कारण याच्यातला सगळ्यात क्रिटिकल भाग जो असतो, जसा आपण जर विचार केला तर हा जो वैनगंगा नळगंगा प्रोजेक्ट आहे याचा डीपीआर आणि अन्वेषण याला 1,600 कोटी रुपये खर्च आहे. हे सगळं काम आता आपण पूर्ण करतो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या वर्षात याचं काम सुरू झालं पाहिजे. पहिल्यांदा आमची मानसिकता होती या वर्षात करता आलं पाहिजे, पण मध्ये एक आचारसंहिता आणि दुसरी आचारसंहिता, त्यामुळे हे काम होऊ शकणार नाही. पण त्या स्टेजला आपण आणू की सगळी कामं अंतिम टेंडरपर्यंत आणू आणि काहीची टेंडर आपण यावर्षी काढू, अशा प्रकारचं हे काम आपण निश्चितपणे हातामध्ये घेतलंय. खरं म्हणजे हे सरकार आल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की प्रोजेक्ट्सला आपण खूप मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. अटल सेतूचं काम आपण पूर्ण केलं, कोस्टल रोडचं काम बऱ्याच प्रमाणात पूर्ण झालंय, उरलेलं काम त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. हे सगळं होत असताना पुन्हा काही नरेटिव्ह देखील तयार केले जातात. एक दिवस बातमी आली अटल सेतूला भेगा, अटल सेतूला भेगा. त्या अटल सेतूला कुठेही भेगा नव्हत्या. अप्रोच रोड जो असतो त्या अप्रोच रोडची एक साइड ती थोडी आत घुसली होती आणि हे अनेक वेळा होतं ज्यावेळेस आपण एम्बँकमेंट करून रोड तयार करतो त्यावेळी त्याच्या साइड्स या पहिल्या पावसात कधी कधी कमी अधिक होतात. अर्थात त्याही व्हायला नको, पण अटल सेतूला कुठे भेग नाही, खड्डा नाही, काही नाही. त्याचे फोटो देखील मी आणलेले आहेत, ते देखील मी आपल्याला सगळे दाखवू शकतो. या अटल सेतूमुळे मुंबई आणि नवीन मुंबई जोडलं गेलं, मुंबई आणि रायगड जोडलं गेलं. आपली नेक्स्ट ग्रोथ जी आहे ही आता त्या भागामध्ये येणार आहे आणि मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू क्रिएशन हे त्या भागामध्ये होणार आहे. आणि दुसरीकडे आपल्याला कल्पना आहे की जो आपला कोस्टल रोड आहे, हा कोस्टल रोड बांद्रे वर्सोवाचं काम चाललंय. वर्सोवापासून मड याचं टेंडर आता अवॉर्ड स्टेजला आहे आणि मडपासनं पलीकडे उत्तन आणि उत्तनपासनं विरार याचाही आराखडा आपण तयार केलाय. मी ज्यावेळी जापानला गेलो होतो त्यावेळी जापानच्या जायकाने त्याच्याकरता तत्वतः फंड देण्याची मान्यता दिलेली आहे. त्याची प्रोसेस जवळजवळ 30,000 कोटी रुपये त्याला लागणार आहेत. जसं आपल्याला
ट्रान्स हार्बर लिंकला म्हणजे अटल सेतूला जायकाच्या जपानने पैसे दिले तसेच त्याला देखील ते द्यायला तयार आहेत. त्यामुळे एक ईस्टर्न साइडची कनेक्टिव्हिटी नरिमन पॉइंट पासून विरारपर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी तयार होणार आहे. आणि आपल्याला कल्पना आहे केंद्र सरकारने वाढवण बंदराला देखील मान्यता दिली आहे. 76,000 कोटी रुपयाचं बंदर आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की गेले 30-40 वर्ष मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला JNPT पोर्टनी सपोर्ट केला. कारण देशाच्या कंटेनर ट्रॅफिकच्या 65% कंटेनर ट्रॅफिक एकटं JNPT पोर्ट सांभाळते. आता जे वाढवण बंदर आहे हे JNPT पेक्षा 3 पट मोठं बंदर आहे आणि देशातल्या कुठल्याही बंदरापेक्षा जास्त डीप ड्राफ्ट हा नॅचरल डीप ड्राफ्ट हा वाढवण बंदराला आहे. त्याच्यामुळे जगातलं मोठ्यातलं मोठं जहाज देखील त्या बंदरावर येऊ शकतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होणार आहे. आणि हे करत असताना संकल्पना तर 25-30 वर्षाची होती. थांबली का होती? कारण डहाणू नॅचरल एरियातनं राईट ऑफ वे होता आणि डहाणू अथॉरिटीने त्याला स्थगिती दिली होती. मी मुख्यमंत्री असताना आम्ही हा निर्णय केला की आपल्याला याला नवीन राईट ऑफ वे शोधता येतो का. आणि मग आम्ही एक नवीन राईट ऑफ वे शोधून काढला जो थेट समुद्रातनं आम्ही शोधून काढला. आणि त्यामुळे डहाणू नॅचरल एरियातनं जो राईट ऑफ वे होता त्याची आवश्यकताच भासली नाही. आणि म्हणून याला सुप्रीम कोर्ट अपॉइंटेड कमिटीने मान्यता दिली पर्यावरणाची आणि केंद्रीय पर्यावरण विभागाने देखील मान्यता दिली. आणि आता हा पोर्ट आपण त्या ठिकाणी करतो आहोत. माझा विश्वास आहे पुढच्या 30 वर्षाची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जी आहे ही एकदा हा पोर्ट झाला की हा पोर्टच संचालित करेल. आणि आपल्याला कल्पना आहे जगामध्ये आर्थिक महासत्ता त्याच आहेत की ज्यांच्याकडे पोर्ट लेट डेव्हलपमेंट आहे, ज्यांच्याकडे मोठे पोर्ट आहे. त्या मोठ्या पोर्टची कमतरता देशामध्ये होती. आपण सप्लाय चेनचा भाग बनू पाहतो आहोत पण आपल्या JNPT पोर्टवरील टर्न अराउंड टाइम फार मोठा आहे कारण पोर्ट कमी पडतं, पोर्ट कॅपॅसिटी कमी पडते. आज वाढवण बंदर ती कॅपॅसिटी तयार करणार आहे. त्यामुळे जसं मुंद्रा पोर्टने गुजरातला फायदा दिला, आपल्या JNPTने महाराष्ट्राला फायदा दिला, असं महाराष्ट्राला आता सर्वाधिक फायदा या वाढवण बंदरामुळे होणार आहे. आणि हे सगळं करत असताना निश्चित तिथल्या नागरिकांच्या मासेमारी करणाऱ्यांच्या काही समस्या आहेत. त्यांच्याशी आम्ही चर्चा सातत्याने करतो. त्यांच्यातल्याही काही लोकांना आम्ही हे पटवून दिलं की त्यांचं नुकसान न करता हे सगळं आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे महाराष्ट्राच्या हिताकरता एक अत्यंत मोठा निर्णय हा वाढवण बंदराच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मला सांगितलं पाहिजे की राज्य सरकारने अनेक चांगल्या योजना या ठिकाणी आता घोषित केल्यात. माझी बहीण लाडकी किंवा माझी लाडकी बहीण एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारने घोषित केली आहे. या योजनेच्या अंतर्गत आता काल त्यात काही बदल करण्यात आले आहे. 21 वर्षापासून 65 वर्षापर्यंत ज्या महिला आहेत या महिलांना 2.5 लाख रुपयाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे 1,500 रुपये महिना देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये 5 एकराची जी अट टाकली होती भाऊ 5 एकराची जी अट टाकली होती ती अटही काढून टाकण्यात आलेली आहे. आणि नाही आणि दुसरं हे देखील काल सांगण्यात आलेलं आहे, आपण जाहीर केलं आहे 15 दिवस नाही 60 दिवस अर्ज करण्याकरता दिलेले आहे. 60 दिवसामध्ये जे अर्ज करतील त्यांना 1 जुलैला त्यांनी अर्ज केला असं समजून 2 महिन्याचं पेमेंट मिळेल. ऑगस्ट नंतर जे अर्ज करतील त्यांना ते अर्ज करतील त्या दिनांकापासून या संदर्भातलं पेमेंट मिळेल. अशा प्रकारचा निर्णय हा करण्यात आलाय. यासोबत
डोमिसाईलचा दाखला हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला होता. योजना राज्यातल्यांना करताच आहे, त्यामुळे काहीतरी आपल्याकडे पाहिजे आणि म्हणून त्याला पर्याय देण्यात आले आहेत की नवऱ्याचा जन्म जर राज्यातला असेल त्याचं जन्माचं सर्टिफिकेट चालेल, रेशन कार्ड 15 वर्षाचं असेल ते रेशन कार्ड चालेल, मतदार यादीतलं नाव असेल ते मतदार यादीतलं नाव चालेल, असे अनेक पर्याय दिलेले आहेत. त्यामुळे आता रांगांमध्ये उभं राहून बरं इन्कम सर्टिफिकेटचं देखील क्रायटेरिया आता काढून टाकला. जवळपास आपले केशरी कार्ड आणि पिवळे कार्ड याच्यामध्ये राज्याचे 7.5 कोटी लोक जवळपास कव्हर होतात. त्यांच्याकरता आता इन्कम सर्टिफिकेटची अट काढून टाकण्यात आली. त्यांच्याकडे जे रेशन कार्ड आहे त्यांना त्या रेशन कार्डावरच ही योजना या ठिकाणी मिळणार आहे. निश्चितपणे मी या माध्यमातनं आमच्या सर्व भगिनींना विनंती करतो, कोणीही एजंटच्या नादी लागू नका. कोणी जर एजंट येत असेल तर तक्रार करा. अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्यांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला. काल त्याला नोकरीतनं काढून टाकलं, सस्पेंड केलं आणि त्याला बडतर्फ देखील करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यासोबत सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती किंवा प्रति फॉर्म 50 रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे आणि याच्या वरचे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल आणि तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल, हाही निर्णय घेण्यात आला. काढले सगळे ऑर्डर काढलेले आहेत. त्यामुळे पारदर्शी पद्धतीनं हे करण्याचा आपला प्रयत्न आहे. अर्थात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येतात, कारण शेवटी आपण ऑनलाईन पद्धतीनं या सगळ्या गोष्टी, ऑफलाईनही चाललाय पण ऑनलाईन जेवढं होईल तेवढं जास्त लवकर आपल्याला पैसे देता येतील. त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त ऑनलाईन करता येईल तेवढा आपला प्रयत्न आहे. आता हे खरं आहे की एकाच दिवशी खूप लोक तुटून पडतात त्याच्यावर किंवा खूप सेतू केंद्रवाले एका वेळी जेव्हा लॉग इन करतात तर सुरुवातीच्या काळामध्ये काही काळ आपल्याला ते सर्व्हर स्लो झालाय वगैरे असं पाहायला मिळतं. आता त्याही अडचणी काढल्या. जिथे अडचणी दिसत आहेत त्या अडचणी दूर करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे निश्चितपणे ऑगस्ट महिन्यापासून माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांचे आणि एक मोठी मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका कुटुंबामध्ये 2 महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे. एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे याच्यात कुठली डिस्पॅरिटी किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा जो सवाल येतो त्या सवालाचं देखील उत्तर हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे. यासोबत आपल्याला माहिती आहे की मुलींकरता जी काही 50% शिष्यवृत्ती होती ती आता 100% देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने भाऊ नाही एक मिनिट भाऊ शांतता ठेवा. खटाखट काय होतं? माननीय विरोधी पक्षनेत्यांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या संदर्भातला मुद्दा देखील उपस्थित केला होता. पहिल्यांदा सरकारने निर्णय केला की सर्व विद्यार्थ्यांना त्यांची जात धर्म काही न पाहता 100% विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या संदर्भात अतिशय पारदर्शी पद्धतीनं या ठिकाणी प्रक्रिया राबवण्यात आली आणि या संदर्भात देखील काल तर खालच्या सभागृहामध्ये
माननीय मुख्यमंत्र्यांनी ड्रेसच्या क्वालिटीत काय फरक पडलाय हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. यासोबत काही योजना अजून माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री तीर्थ योजना आहे, ज्यात राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन करण्याची योजना ही तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे की ज्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेमध्ये जे गॅजेट्स नाही आहेत पण 60 वर्षाच्या वरच्या लोकांना लागतात असे सगळे गॅजेट्स हे राज्याच्या योजनेतनं देण्याकरता या ठिकाणी मुख्यमंत्री वयोश्री योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि यासोबत वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या देखील आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे. आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की राज्य सरकार गेले 2-2.25 वर्ष पूर्ण या ठिकाणी प्रयत्न करून महाराष्ट्राला उद्योगात पहिल्या क्रमांकावर ठेवत आहे, गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर ठेवत आहे, अर्थव्यवस्थेचा मोठा विस्तार करत आहे, अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी अधिक गुंतवणूक होईल असा प्रयत्न करत आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये जे विविक्षित घटक आहेत, म्हणजे महत्वाचा विषय सांगायचा राहिला, आपल्या शेतकऱ्यांकरता आपल्या सरकारने निर्णय घेतला. आता राज्यामध्ये एकूण 47 लाख कृषी पंप आहेत. या 47 लाख कृषी पंपांपैकी 44 लाख कृषी पंप हे 7.5 हॉर्स पॉवरच्या आतले आहेत. या 47 लाख कृषी पंपांपैकी 44 लाख कृषी पंपाला यापुढे वीज बिल माफ करण्यात आलेलं आहे. असे शशिकांतजी 3 लाख पंपांनी काही 3 लाख पंपांनी काही फार फरक पडतो असं राज्य सरकारचं मत नाही. प्रिन्सिपली हे का केलंय, आपल्याला पाणी उपसा जो आहे त्याच्यावरही निर्बंध आणायचे आहेत. आणि आपण जर 10 हॉर्स पॉवर केलं, भीती अशी आहे सगळे 7 हॉर्स पॉवर वाले आता मोफत वीज आहे म्हणून जर 10 हॉर्स पॉवरला गेले, हे सगळे नाही जाणार पण काही लोक जाऊ शकतात. कारण शेवटी माणूस आपल्या बजेटचा विचार करतो, मग थोडक्यात करून घ्यावं म्हणून मग 7 हॉर्स पॉवर लावून टाका. तर त्या ठिकाणी जर अधिक उपसा सुरू झाला तर मोठ्या प्रमाणात अडचण होईल. तथापि 10 हॉर्स पॉवर वाले जे लोक आहेत त्यांना काही वेगळा इन्सेंटिव्ह देता येईल का याचा जरूर आम्ही विचार करू, कारण तेही आपलेच नागरिक आहे. पण याच्या मागची भावना त्यांना बाजूला ठेवणं अशी नाही आहे. याच्या मागची भावना पाण्याचा उपसा हा थोडा रेग्युलेट राहायला पाहिजे एवढीच भावना आहे. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अतिशय धडाडीनं आणि वेगाने हे सरकार काम करत आहे. हे शक्य आहे की काम करत असताना काही चुका आमच्या हातून होत असतील, आपण त्या पॉइंट आउट करून दिल्या तर त्या चुका आम्ही सुधारू. आमचं असं मत नाही की आम्ही सगळ्यात हुशार आहोत, आम्हाला सगळं समजतं. आमच्या हातूनही चुका होऊ शकतात. विरोधी पक्षाचं काम आहे, तुम्ही जर राजकारण न आणता आम्हाला जर योग्य चूक समजावून सांगितली, आमच्या लक्षात आणून दिली तर ती चूक देखील आम्ही सुधारण्याकरता या ठिकाणी निश्चितपणे तयार आहोत. आपल्याला सगळ्यांना जनतेकरता काम करायचं आहे. आणि म्हणून जनसामान्यांचं बजेट आणि जनसामान्यांच्या योजना, महाराष्ट्राला पुढे नेणाऱ्या योजना, महिला, शेतकरी, युवा, SC, ST या सगळ्यांना पुढे नेणाऱ्या योजना या ज्या राज्य सरकारने सुरू केलेल्या आहेत याचं आपण सर्वांनी स्वागत करावं. आणि मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर जो आभाराचा ठराव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे, एकमताने तो ठराव आपण सर्वांनी मान्य करावा अशी मी आपल्याला विनंती करतो.